नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये 717 जागांसाठी भरती निघालेली आहे. यामध्ये लघुलेखक, लघुटंकलेखक, जवान राज्य उत्पादन शुल्क, जवान वाहन चालक आणि चपराशी या पदांसाठी ही भरती निघालेली आहे. आज आपण पाहणार आहोत या भरतीसाठी ऑनलाईन फॉर्म हा कसा भरायचा. सर्वात अगोदर आपल्याला या वेबसाईटवर यायचं आहे. या वेबसाईटची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून आपण हे पेज ओपन करू शकता. इथे आल्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट पाहण्यासाठी आपण क्लिक हिअर या लिंकवरती क्लिक करून ॲडव्हर्टाइजमेंट पाहू शकतो. तसेच पदांचा तपशील पाहण्यासाठी आपण या लिंकवरती क्लिक करून पूर्ण जाहिरात पाहू शकतो. जाहिरात पाहिल्यानंतर आपल्याला इथे सर्वात अगोदर रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला न्यू रजिस्ट्रेशन या समोर दिलेल्या क्लिक हिअर या लिंकवरती क्लिक करायचं आहे. या लिंकवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक नवीन वेब पेज ओपन होणार आहे. या इन्स्ट्रक्शन एकदा वाचून घ्यायच्या आहेत आणि क्लोज या बटनावरती क्लिक करायचं आहे. तसेच प्रायव्हसी नोटीस एकदा वाचून घ्यायची आहे आणि खाली स्क्रॉल करून आय ॲग्री या बटनावरती क्लिक करायचं आहे. आय ॲग्री या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली येऊन पर्सनल डिटेल्समध्ये उमेदवाराची माहिती भरायची आहे. त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला उमेदवाराचे पहिले नाव टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर उमेदवाराचे मधले नाव म्हणजेच वडिलांचे नाव इथे टाकून घ्यायचे आहे आणि उमेदवाराचे आडनाव आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे. माहिती भरल्यानंतर आपल्याला खाली इथे विचारले गेले आहे, तुम्ही तुमचे नाव कधी बदललेले आहे का. जर उमेदवाराने त्याचे नाव बदलले असेल तर ते यस करून घ्यायचं आहे आणि जे बदललेले नाव आहे ते आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे. जर नाव बदललेले नसेल तर नो या चेकबॉक्सवरती टिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला उमेदवाराची डेट ऑफ बर्थ येथे टाकून घ्यायची आहे. त्यासाठी आपण इथून मंथ, इयर आणि डेट सिलेक्ट करून घ्यायचं आहे. डेट सिलेक्ट झाल्यानंतर खाली आपल्याला उमेदवाराचे जेंडर सिलेक्ट करायचे आहे. मेल, फिमेल यापैकी जे असेल ते आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचे आहे. त्यानंतर उमेदवाराचा मोबाईल नंबर आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर कन्फर्म मोबाईल नंबरमध्ये तोच मोबाईल नंबर परत एकदा टाकून घ्यायचा आहे. जर उमेदवाराजवळ अल्टरनेट मोबाईल नंबर असेल तर तो आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. जर नसेल तर सोडून द्यायचा आहे. ही फील्ड मॅन्डेटरी नाही आहे. त्यानंतर आपल्याला ईमेल आय डी विचारले गेले आहे तर आपल्याला इथे उमेदवाराचे ईमेल आय डी टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर कन्फर्म ईमेल आय डीमध्ये तोच ईमेल आय डी परत एकदा टाकून घ्यायचा आहे. आपल्याला एक्झाम सेंटरसाठी ऑप्शन निवडायचे आहेत. आपल्याला इथे 3 प्रेफरन्स द्यायचे आहे. त्यासाठी आपल्याला 3 एक्झाम सेंटर जे आहे ते इथे निवडून घ्यायचे आहे. मी येथे 3 एक्झाम सेंटर निवडून घेतो. एक्झाम सेंटर सिलेक्ट झाल्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे आणि जनरेट OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे. जनरेट OTP या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर हा कॅप्चा ओपन होणार आहे. हा आपल्याला जशास तसा येथे टाकून घ्यायचा आहे. हा कॅप्चा टाकून घेतल्यानंतर आपल्याला सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलवरती एक OTP येणार आहे. तो OTP आपल्याला येथे टाकून घ्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर व्हॅलिडेट OTP या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. जसे आपण व्हॅलिडेट OTP या बटनावरती क्लिक करू तर OTP हॅज बीन व्हेरीफाईड सक्सेसफुली असा मेसेज येईल. इथे क्लोज करून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली आपल्याला आय ॲग्री या चेकबॉक्सवरती टिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला हा दिलेला कॅप्चा जसाच तसा लिहून घ्यायचा आहे आणि त्यानंतर रिव्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायचं आहे. रिव्हेरीफाय या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपण भरलेली उमेदवाराची माहिती इथे दिसणार आहे. ही माहिती आपल्याला एकदा चेक करून घ्यायची आहे. जर आपण भरलेली माहिती बरोबर असेल तर समोर दिलेल्या चेकबॉक्सवरती आपल्याला टिक करून घ्यायचं आहे. हे सर्व चेकबॉक्सेस टिक झाल्यानंतर आपल्याला सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे एक पॉपअप मेसेज येणार आहे. इथे आपल्याला ओके करून घ्यायचं आहे. ओके केल्यानंतर रजिस्ट्रेशन सक्सेसफुल असा
मेसेज येणार आहे, इथे क्लोज करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला उमेदवाराची माहिती दिसणार आहे. यानंतर आपल्याला पोस्ट सिलेक्शन या बटनावरती क्लिक करायचं आहे. पोस्ट सिलेक्शन या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे आणि युअर सिलेक्शन या टॅबवरती आपल्याला क्लिक हिअर टू सिलेक्ट पोस्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक हिअर टू सिलेक्ट पोस्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक नवीन वेब पेज ओपन होणार आहे. यामध्ये आपल्याला पर्सनल डिटेल्स, ॲडिशनल डिटेल्स, कम्युनिकेशन डिटेल्स, क्वालिफिकेशन अँड कोर्स डिटेल्स, डॉक्युमेंट अँड पेमेंट या स्टेप्स पूर्ण करायच्या आहेत. तर सर्वात अगोदर आपण पर्सनल डिटेल्स भरून घेऊयात. यामध्ये आपण भरलेली उमेदवाराची माहिती येथे दिसणार आहे आणि खाली दिलेली जी माहिती आहे ती आपल्याला भरायची आहे. उमेदवाराची वैवाहिक स्थिती काय आहे, जर मॅरिड असेल तर मॅरिड, अनमॅरिड असेल तर अनमॅरिड, त्यानुसार आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. जर उमेदवाराला 2पेक्षा जास्त अपत्य असतील तर ह्या पदासाठी आपण अर्ज करू शकत नाही. जर 2 किंवा त्यापेक्षा कमी अपत्य असतील तर आपण या पदासाठी पात्र असणार आहेत. तर इथे आपल्याला यस किंवा नो जे असेल ते आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली आपल्याला उमेदवाराच्या वडिलांचे नाव टाकून घ्यायचे आहे. उमेदवाराच्या वडिलांचे नाव टाकल्यानंतर आपल्याला उमेदवाराच्या आईचे नाव इथे टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर खाली आपल्याला पदाची निवड करायची आहे. इथे आपण ज्या पदासाठी अर्ज करणार आहोत ते पद आपल्याला इथे निवडून घ्यायचं आहे. मी इथे चपराशी सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर तुम्हाला कोणत्या जिल्ह्यात अर्ज करायचा आहे तो जिल्हा आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. जिल्ह्यानुसार जागा पाहण्यासाठी आपल्याला मूळ जाहिरात ही पाहायची आहे. यानंतर आपल्याला नॅशनॅलिटी सिलेक्ट करून घ्यायची आहे. मी इथे इंडियन सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी आहे का असेल तर यस करायचं आहे, नाहीतर नो करायचं आहे. त्यानंतर रिझर्वेशन कॅटेगरी विचारली गेली आहे. उमेदवाराची कॅटेगरी काय आहे ते आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे. SC, ST, VGA, NTB, NTC, NTD यापैकी जी कास्ट असेल ती आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे. जर उमेदवार हा कॅटेगरीमधून येत असेल तर त्याला कास्ट सर्टिफिकेट तसेच नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट ही प्रमाणपत्रे विचारली जाणार आहेत. जर उमेदवाराने ओपन या कॅटेगरीमधून फॉर्म भरला असेल तर त्यासाठी ही प्रमाणपत्रे विचारली जाणार नाहीत. मी इथे कॅटेगरी सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर खाली आपल्याला आय ॲग्री या चेकबॉक्सवरती टिक करून घ्यायचं आहे. जसे की आपण कॅटेगरी सिलेक्ट केल्यामुळे आपल्याला येथे कास्ट सर्टिफिकेटबद्दल माहिती विचारली जात आहे. यामध्ये आपल्याला कास्ट सर्टिफिकेट जारी करणाऱ्या प्राधिकरणाचे नाव टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला कास्ट सर्टिफिकेट कोणत्या तारखेला प्रमाणित करण्यात आले आहे ती तारीख आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे. ही तारीख टाकल्यानंतर जात प्रमाणपत्र वैधता ही तारीख विचारली जाणार आहे. ही मॅन्डेटरी नाही आहे, त्यामुळे आपण ही सोडून देऊ शकतो. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट सिरियल नंबर विचारले गेले आहे. हे आपल्या कास्ट सर्टिफिकेटवरती जो सिरियल नंबर आहे तो आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला डोमिसाईल प्रमाणपत्राबद्दल माहिती विचारली गेली आहे. यामध्ये डोमिसाईल प्रमाणपत्र किंवा जन्मदाखला यापैकी जे आपण देणार आहोत ते आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर ते प्रमाणपत्र जारी करणाऱ्या प्राधिकरणाचे नाव आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. नाव टाकल्यानंतर आपल्याला ते प्रमाणपत्र जारी करण्याची तारीख येथे टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्या प्रमाणपत्रावर असणारा सिरियल नंबर आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. डोमिसाईल प्रमाणपत्राची माहिती झाल्यानंतर आपल्याला खाली नॉन क्रिमिनल प्रमाणपत्राची माहिती विचारली गेली आहे. जर उमेदवार हा नॉन क्रिमिनल श्रेणी अंतर्गत अर्ज करू इच्छित असेल तर इथे यस करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला नॉन क्रिमिनल प्रमाणपत्राची माहिती इथे टाकून घ्यायची आहे. इथे आपल्याला प्रमाणपत्र जारी करणाऱ्या प्राधिकरणाचे नाव टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर प्रमाणपत्र जारी करण्याची तारीख आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे. ही माहिती टाकल्यानंतर आपल्या प्रमाणपत्रावर असणारा जो सिरियल नंबर आहे तो आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. जर नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र नसेल तर आपल्याला इथे नो सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली आपल्याला विचारले गेले आहे उमेदवाराच्या दृश्यमान ओळखीचे चिन्ह म्हणजे बर्थ मार्क्स असतील किंवा काही विजिबल आयडेंटिफिकेशन असेल तर ते आपण इथे टाकून घेऊ शकतो.
नाहीतर हे आपण सोडून देऊ शकतो. त्यानंतर खाली आपल्याला डू यू हॅव पॅन कार्ड, जर उमेदवाराजवळ पॅन कार्ड असेल तर यस करायचं आहे आणि पॅन कार्डचा नंबर आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पॅन कार्डवर असणारे नाव आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे. जर पॅन कार्ड नसेल नो करून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली आपल्याला विचारले गेले आहे डू यू हॅव ड्रायव्हिंग लायसन्स, जर उमेदवाराजवळ ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर यस करायचं आहे आणि ड्रायव्हिंग लायसन्सवर असणारी जी माहिती आहे ती आपल्याला इथे भरून घ्यायची आहे. जर ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर नो करायचं आहे. त्यानंतर डू यू हॅव वोटर आय डी, जर उमेदवाराजवळ वोटर आय डी कार्ड असेल तर यस करायचं आहे आणि वोटर आय डी नंबर टाकून घ्यायचा आहे आणि वोटर आय डी कार्डवर असणारे जे नाव आहे ते आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. जर उमेदवाराजवळ वोटर आय डी कार्ड नसेल तर नो करून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली विचारले गेले आहे तुमच्याकडे पासपोर्ट आहे का, जर पासपोर्ट असेल तर यस करायचं आहे आणि पासपोर्टवर असणारी माहिती आपल्याला इथे भरून घ्यायची आहे. जसे की पासपोर्ट नंबर, पासपोर्टवर असणारे नाव, पासपोर्ट जारी केलेले ठिकाण, जारी करण्याची तारीख आणि पासपोर्टची मुदत संपण्याची तारीख, ही माहिती आपल्याला इथे भरून घ्यायची आहे. जर पासपोर्ट नसेल तर नो करून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली आपल्याला विचारले गेले आहे तुमचे बँक खाते आहे का, जर बँक खाते असेल तर यस करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला खातेधारकाचे नाव टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर कोणत्या बँकेमध्ये खाते आहे त्या बँकेचे नाव आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे आणि खाते क्रमांक आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. यापैकी कोणतेही एक डॉक्युमेंट आपल्याला इथे यस करून त्याबद्दल माहिती भरून घ्यायची आहे आणि ही माहिती भरल्यानंतर सर्व माहिती आपल्याला एकदा चेक करून घ्यायची आहे. जर भरलेली माहिती बरोबर असेल तर या चेकबॉक्सवरती टिक करून घ्यायचं आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर डेटा सेव्ड सक्सेसफुली असा मेसेज येणार आहे. इथे आपल्याला ओके करून घ्यायचं आहे. त्यानंतर जर उमेदवार हा प्रकल्पग्रस्त असेल तर यस करून घ्यायचं आहे आणि प्रकल्पग्रस्त सर्टिफिकेटवरची जी माहिती आहे ती आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे. जसे की प्रमाणपत्र जारी करणाऱ्या प्राधिकरणाचे नाव आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर प्रमाणपत्र जारी करण्याची तारीख आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे. प्रमाणपत्रावर असणारा जो अनुक्रमांक आहे तो आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. जर उमेदवार हा प्रकल्पग्रस्त नसेल तर नो करून घ्यायचा आहे. जर उमेदवार हा भूकंपग्रस्त असेल तर यस करून घ्यायचा आहे आणि त्याबद्दल माहिती आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे. जर उमेदवार हा भूकंपग्रस्त नसेल तर नो करून घ्यायचा आहे. जर उमेदवार हा एक्स सर्व्हिसमॅन असेल तर इथे यस करून घ्यायचं आहे आणि जॉईनिंग डेट तसेच डेट ऑफ रिलीज जी आहे ती आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे. जर उमेदवार हा एक्स सर्व्हिसमॅन असेल तर नो करून घ्यायचा आहे. जर उमेदवार हा खेळाडू असेल तर इथे आपल्याला यस करून घ्यायचं आहे आणि त्याने भाग घेतलेल्या खेळाबद्दल आपल्याला इथे माहिती भरून घ्यायची आहे. जर उमेदवार हा खेळाडू नसेल तर नो करून घ्यायचा आहे. जर उमेदवार हा 40% किंवा त्यापेक्षा जास्त अपंग असेल तर आपल्याला इथे यस करून घ्यायचं आहे आणि उमेदवार हा किती टक्के अपंग आहे ते आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर उमेदवाराच्या अपंगत्वाचा प्रकार आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि जर उमेदवाराला व्हीलचेअरची आवश्यकता असेल तर आपल्याला ते यस करून घ्यायचं आहे. जर नसेल तर नो करून घ्यायचं आहे. उमेदवाराला जर स्क्राईबची आवश्यकता असेल तर आपल्याला ते यस करून घ्यायचं आहे, अन्यथा नो करून घ्यायचं आहे. जर उमेदवार हा दिव्यांग नसेल तर आपल्याला इथे नो करून घ्यायचं आहे. जर उमेदवार हा राज्य सरकार किंवा केंद्र सरकारचा कर्मचारी असेल तर आपल्याला इथे यस करून घ्यायचं आहे आणि त्याबद्दल माहिती आपल्याला इथे भरून घ्यायची आहे. जर उमेदवार हा सरकारी कर्मचारी नसेल तर आपल्याला इथे नो करून घ्यायचं आहे. त्यानंतर जर उमेदवार हा अनाथ असेल तर यस करायचं आहे आणि त्याबद्दल माहिती आपल्याला इथे भरून घ्यायची आहे. जर नसेल तर नो करून घ्यायचं आहे. जर उमेदवार हा पार्ट टाईम कर्मचारी असेल तर यस करून घ्यायचा आहे आणि त्याबद्दल माहिती आपल्याला इथे भरून घ्यायची आहे. जर उमेदवार हा पार्ट टाईम कर्मचारी नसेल तर नो करून घ्यायचा आहे. जर उमेदवाराविरुद्ध FIR किंवा क्रिमिनल केसेस पेंडिंग असतील तर आपल्याला ते यस करून घ्यायचं आहे आणि त्याबद्दल माहिती येथे भरून घ्यायची आहे. जर नसेल तर नो करून घ्यायचं आहे.
जर उमेदवाराला गुन्हेगारी प्रकरणात कधी अटक किंवा ताब्यात घेण्यात आले असेल तर इथे यस करून घ्यायचं आहे आणि त्याबद्दल माहिती येथे भरून घ्यायची आहे. जर नसेल तर नो करून घ्यायचं आहे. जर उमेदवाराला फौजदारी खटल्यात कायद्याने न्यायालयाने दोषी ठरवले असेल तर इथे यस करून घ्यायचं आहे आणि त्याबद्दल माहिती येथे भरून घ्यायची आहे. जर नसेल तर नो करून घ्यायचं आहे. जर उमेदवाराला CRPC अंतर्गत शांतता व सुव्यवस्थेसाठी एखादा बॉन्ड लिहून द्यावा लागला असेल तर इथे यस करून घ्यायचं आहे, अन्यथा नो करून घ्यायचं आहे. जर उमेदवाराविरुद्ध शाळा किंवा महाविद्यालयातर्फे कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली असेल तर इथे यस करून घ्यायचं आहे, अन्यथा नो करून घ्यायचं आहे. जर उमेदवाराविरुद्ध फौजदारी कार्यवाही प्रलंबित असेल तर इथे यस करून घ्यायचं आहे, अन्यथा नो करून घ्यायचं आहे. जर उमेदवाराविरुद्ध विभागीय चौकशी किंवा न्यायालयीन चौकशी प्रलंबित असेल तर इथे यस करून घ्यायचं आहे आणि त्याबद्दल माहिती आपल्याला इथे भरून घ्यायची आहे. जर नसेल तर नो करून घ्यायचं आहे. ही आपण भरलेली माहिती आपल्याला एकदा चेक करून घ्यायची आहे. जर भरलेली माहिती बरोबर असेल तर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर डेटा सेव्ड सक्सेसफुली असा मेसेज येईल. इथे ओके करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला उमेदवाराचा पत्रव्यवहाराचा पत्ता आणि कायमचा पत्ता इथे भरून घ्यायचा आहे. त्यासाठी पहिल्या ओळीमध्ये आपल्याला पत्ता लिहून घ्यायचा आहे. त्यानंतर कंट्री सिलेक्ट करून घ्यायची आहे. कंट्री सिलेक्ट केल्यानंतर स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं आहे. स्टेट सिलेक्ट झाल्यानंतर आपल्याला डिस्ट्रिक्ट किंवा सिटी सिलेक्ट करून घ्यायची आहे. सिटी सिलेक्ट झाल्यानंतर आपल्याला पिनकोड टाकून घ्यायचा आहे. जर उमेदवाराचा पत्रव्यवहाराचा पत्ता आणि कायमचा पत्ता एकच असेल तर आपल्याला इथे यस करून घ्यायचा आहे. आपण येथे यस केल्यानंतर पत्रव्यवहाराचा पत्ता जशास तसा खाली कॉपी होऊन जाईल. जर उमेदवाराचा कायमचा पत्ता व पत्रव्यवहाराचा पत्ता वेगवेगळा असेल तर आपल्याला इथे नो करून घ्यायचा आहे आणि उमेदवाराचा कायमचा पत्ता जो आहे तो आपल्याला इथे भरून घ्यायचा आहे. ही माहिती भरल्यानंतर आपल्याला एकदा चेक करून घ्यायची आहे आणि माहिती जर बरोबर असेल तर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर डेटा सेव्ड सक्सेसफुली असा मेसेज येणार आहे. इथे आपल्याला ओके करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे उमेदवाराची शैक्षणिक माहिती भरून घ्यायची आहे. त्यासाठी उमेदवार हा 10वीमध्ये कोणत्या बोर्डमध्ये शिकत होता त्या बोर्डाचे नाव आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर प्रादेशिक मंडळ जे आहे ते आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. प्रादेशिक मंडळ सिलेक्ट केल्यानंतर उमेदवार 10वीमध्ये कोणत्या शाळेमध्ये होता त्या शाळेचे नाव आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर पर्सेंटेज CGPA किंवा ग्रेड ऑफ मार्क्स 10वीमध्ये जे असेल ते आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि त्यानुसार मिळालेले मार्क आपल्याला इथे भरून घ्यायचे आहे आणि एकूण गुण किती आहेत ते आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. ही माहिती भरल्यानंतर पर्सेंटेज येथे ऑटोमॅटिकली येणार आहेत. त्यानंतर 10वी कोणत्या वर्षी पास झालेलं आहे ते वर्ष आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ही माहिती भरल्यानंतर उमेदवार 12वी कोणत्या बोर्डामधून उत्तीर्ण झालेले आहे त्या बोर्डाचे नाव आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. बोर्ड टाकल्यानंतर उमेदवार 12वीमध्ये कोणत्या कॉलेजमध्ये शिकत होता त्या कॉलेजचे नाव आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर उमेदवार हा कोणत्या वर्ग किंवा श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालेला आहे ती श्रेणी आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे आणि खाली आपल्याला पर्सेंटेज CGPA ग्रेड ऑफ मार्क्स जे टाईप असेल ते आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर उमेदवाराला मिळालेले मार्क आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहेत आणि मॅक्झिमम मार्क्स जे आहे ते आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे. ही माहिती भरल्यानंतर पर्सेंटेज ऑटोमॅटिकली येणार आहेत. त्यानंतर आपल्याला उमेदवार 12वीमध्ये कोणत्या वर्षी होता ते वर्ष आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ही माहिती भरल्यानंतर खाली आपल्याला इतर शैक्षणिक माहिती विचारली गेली आहे. जर उमेदवाराचा डिप्लोमा झालेला असेल तर कोणत्या प्रकारचा डिप्लोमा झालेला आहे ते आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर कोणत्या संस्थेमधून उमेदवाराने हा डिप्लोमा पूर्ण केलेला आहे त्या संस्थेचे नाव आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर पर्सेंटेज CGPA ग्रेड ऑफ मार्क्स जे असतील ते आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि खाली आपल्याला उमेदवाराला मिळालेले मार्क्स किती आहेत ते आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे आणि मॅक्झिमम मार्क्स किती आहेत ते आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. डिप्लोमा विद्यार्थी कोणत्या वर्षी
पास झालेलं आहे ते महिना आणि वर्ष आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. ही माहिती टाकल्यानंतर खाली आपल्याला पदवीबद्दल माहिती विचारली गेली आहे. जर उमेदवाराने पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले असेल तर त्याबद्दल माहिती आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे. जसे की कोणत्या प्रकारची पदवी विद्यार्थ्याने पूर्ण केलेली आहे, जसे की BSc, BCom, BA, इंजिनिअरिंग, मेडिकल किंवा अदर्स यापैकी जी असेल ती आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे. पदवीचे शिक्षण उमेदवाराने कोणत्या संस्थेमधून पूर्ण केलेले आहे त्या संस्थेचे नाव आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर पदवी उत्तीर्ण होण्याचा महिना आणि वर्ष आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर पर्सेंटेज असेल, ग्रेड ऑफ मार्क्स असेल, CGPA असेल, ज्या प्रकारचे मार्क्स त्याचे असतील ते आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचे आहे. आणि मिळालेले गुण तसेच कमाल गुण हे आपल्याला इथे भरून घ्यायचे आहे. ही माहिती भरल्यानंतर पर्सेंटेज ऑटोमॅटिकली इथे येणार आहेत. जर उमेदवाराची डिग्री पूर्ण झालेली नसेल तर आपण हे फील्ड ब्लँक सोडून देऊ शकतो, हे मॅन्डेटरी नाही आहे. त्यानंतर जर उमेदवाराचे या व्यतिरिक्त काही शिक्षण झालेले असेल तर त्याबद्दल आपल्याला इथे माहिती भरून घ्यायची आहे. ही माहिती पूर्ण भरल्यानंतर आपल्याला ही माहिती एकदा चेक करून घ्यायची आहे आणि भरलेली माहिती जर बरोबर असेल तर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर डेटा सेव्ड सक्सेसफुली असा मेसेज येणार आहे. इथे आपल्याला ओके करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला उमेदवाराचे फोटो इथे अपलोड करून घ्यायचे आहे. त्यासाठी क्लिक हिअर टू अपलोड या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक हिअर टू अपलोड या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा पेज ओपन होणार आहे. इथे आपल्याला उमेदवाराचा एक लाईव्ह फोटो कॅप्चर करायचा आहे आणि एक फोटो आपल्याला इथे अपलोड करून घ्यायचा आहे. लाईव्ह फोटो काढण्यासाठी आपल्याला क्लिक हिअर टू कॅप्चर फोटो या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि आपल्या PCच्या कॅमेराने उमेदवाराचा लाईव्ह फोटो हा कॅप्चर करून घ्यायचा आहे. लाईव्ह फोटो कॅप्चर झाल्यानंतर आपल्याला अपलोड फोटोग्राफ या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि ड्रॉप फाईल्स हिअर या बटनावरती क्लिक करून उमेदवाराचा पासपोर्ट साईजचा फोटो आपल्याला इथे अपलोड करून घ्यायचा आहे. पासपोर्ट साईजचा फोटो अपलोड झाल्यानंतर आपल्याला क्लोज या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाली आपल्याला उमेदवाराची स्वाक्षरी अपलोड करून घ्यायची आहे. त्यासाठी क्लिक हिअर टू अपलोड या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि ड्रॉप फाईल्स हिअर या बटनावरती क्लिक करून उमेदवाराची जी सिग्नेचर आहे ती आपल्याला इथे अपलोड करून घ्यायची आहे. लक्षात ठेवायचं आहे उमेदवाराची सिग्नेचर ही 50 KB जास्त आणि 200 KB कमी असली पाहिजे आणि ती JPEG किंवा JPG फॉर्मॅटमध्ये असणे आवश्यक आहे. सिग्नेचर अपलोड झाल्यानंतर क्लोज या बटनावरती क्लिक करायचं आहे. तसेच आपल्याला इथे 10वीची मार्कशीट अपलोड करून घ्यायची आहे. त्यासाठी क्लिक हिअर टू अपलोड या बटनावरती क्लिक करून ड्रॉप फाईल्स हिअर या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि 10वीची जी स्कॅन केलेली कॉपी आहे ती आपल्याला इथे सिलेक्ट करून अपलोड करून घ्यायची आहे. डॉक्युमेंट्स आपल्याला 100 KB ते 2 MB या साईजमध्ये अपलोड करून घ्यायचे आहेत. तसेच आपल्याला JPEG, JPG किंवा PDF फॉर्मॅटमध्ये हे डॉक्युमेंट्स अपलोड करणे गरजेचे आहे. मार्कशीट अपलोड झाल्यानंतर क्लोज या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे. तसेच आपल्याला उमेदवाराची 12वीची मार्कशीट इथे अपलोड करून घ्यायची आहे. जर आपण ग्रॅज्युएशनबद्दल माहिती दिली असेल तर आपल्याला इथे ग्रॅज्युएशनची मार्कशीट अपलोड करायची आहे. त्यानंतर उमेदवाराचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमेसाईल सर्टिफिकेट आपल्याला इथे अपलोड करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला उमेदवाराचे नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र अपलोड करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण सिलेक्ट केलेली जे ID आहे, स्कॅन केलेले डॉक्युमेंट इथे अपलोड करून घ्यायचे आहे. जसे की पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, बँक पासबुक यापैकी जे आपण फॉर्म भरताना सिलेक्ट केलेले आहे ते आपल्याला इथे अपलोड करून घ्यायचे आहे. त्यानंतर खाली आपल्याला इथे कास्ट सर्टिफिकेट अपलोड करून घ्यायचे आहे. त्यानंतर खाली आपल्याला लहान कुटुंब प्रमाणपत्र अपलोड करून घ्यायचे आहे. लहान कुटुंब प्रमाणपत्राची जी PDF आहे मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही ते प्रमाणपत्र डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थितरित्या भरून आपल्याला इथे अपलोड करून घ्यायचं आहे. सर्व डॉक्युमेंट्स अपलोड झाल्यानंतर आपल्याला व्ह्यू या बटनावरती क्लिक करून आपण अपलोड केलेले डॉक्युमेंट्स चेक करून घ्यायचे आहेत. जर आपण अपलोड केलेले डॉक्युमेंट्स बरोबर असतील तर आपल्याला खाली यायचं आहे आणि हे चेक बॉक्सेस टिक करून घ्यायचे आहेत.
हे सर्व चेकबॉक्स टिक झाल्यानंतर खाली आपल्याला सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पेमेंट पेज ओपन होणार आहे. त्यामध्ये आपण क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI किंवा QR कोड कोणत्याही प्रकारे पेमेंट करू शकतो. ही पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर आपला फॉर्म हा सबमिट होणार आहे. फॉर्म सबमिट झाल्यानंतर आपल्याला या फॉर्मची प्रिंट काढून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपण पाहिलं की ऑनलाईन फॉर्म हा नक्की कसा भरायचा आहे. जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अशाच व्हिडिओज आपण आपल्यासाठी घेऊन येत असतो. धन्यवाद.